श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी अगदी मनापासून आपल्या या चॅनलवर स्वागत करते. उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा. उद्या 28 तारखेला शनिवारी आपल्याला सर्वांना कोजागिरी पौर्णिमेचे पूजन करायचे आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी पूजा असते, ती आपल्याला सर्वांना आवर्जून करायची आहे. वर्षातून एकदाच येणाऱ्या या कोजागिरी पौर्णिमेचे पूजन करणे हे अत्यंत महत्त्वाचं का आहे, तर अखंड श्रीलक्ष्मी प्राप्तीचा आणि आयु आरोग्य संपदा मिळवण्याचा उत्सव हा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस असतो. या दिवशी भूतलावर देवराज इंद्रदेव, लक्ष्मी माता, चंद्रदेव आणि भगवान कुबेर हे येत असतात आणि त्या दिवशी एकत्रित यांची आपल्याला पूजाही करायची असते. जो कोणी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून भगवान चंद्रदेव, इंद्रदेव आणि लक्ष्मी माता तसंच कुबेर देवता यांची एकत्रित पूजा सेवाही करतो, त्याला चंद्रदेव, कुबेर देवता आणि इंद्रदेव तर त्यासोबतच माता लक्ष्मी ही अखंड लक्ष्मीचा आशीर्वादही देत असते आणि त्यासोबतच उत्तम आयुरारोग्याचा सुद्धा आशीर्वाद हा त्यांना मिळत असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला रात्री 12 वाजेनंतर या सर्व देवतांची एकत्रित पूजाही करायची असते आणि त्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो. तर कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेची मांडणी कशी आहे आणि या दिवशी आपल्याला ही मांडणी किती वाजेपर्यंत करून ठेवायची आहे, तसंच या दिवशी आपल्याला कोणती सेवा आणि कोणती स्तोत्र आणि मंत्र हे रात्री 12:30ला म्हणायचे आहेत, याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर या पूजेची अगदी सोपी अशी मांडणी आहे. त्यासाठी इथे एका पाटावर मी हे पांढरं शुभ्र कापड अंथरलं आहे. इथे आपल्याला लाल कलरचं कापड हे चालणार नाही, फक्त आपल्याला इथे पांढरं शुभ्र कलरचंच कापड हे घ्यायचं आहे आणि त्यावर इथे मी एक तांब्याचा कलश घेतला आहे. त्या कलशाखाली मी इथे तांदळाची राशी केली आहे. या तांब्याच्या कलशात मी पाणी आणि आंब्याच्या डगा हे इंद्रदेवाचे प्रतीक म्हणून टाकले आहेत आणि या कलशावर मी स्वस्तिकही काढून घेतला आहे आणि त्याला एक फूलसुद्धा अर्पण केलं आहे. सर्वात आधी आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला या पूजेमध्ये घंटा आणि शंखसुद्धा ठेवायचे आहे. त्यानंतर इथे विड्याच्या जोड पानांवर आपल्याला एक सुपारी ही लक्ष्मी देवीचे प्रतीक म्हणून ठेवायची आहे आणि त्याच पानांवर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते श्रीयंत्रसुद्धा ठेवायचं आहे. ज्या विड्याच्या जोड पानांवर आपण लक्ष्मीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवली आहे, त्याच पानांवर आपल्याला हे श्रीयंत्रसुद्धा ठेवायचं आहे आणि दुसऱ्या विड्याच्या जोड पानांवर आपल्याला कुबेर देवतेचे प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवायची आहे आणि ही कुबेर देवतेची जी आपण सुपारी मांडली आहे, तिथे जर तुमच्याकडे एक कुबेर यंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवायचं आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला या बाजूला चंद्रदेवतेचे प्रतीक म्हणून एक तांदळाचा भरीव गोल हा करायचा आहे आणि इकडे या साईडला आपल्याला शंख हा ठेवायचा आहे. तर याप्रमाणे आपल्याला ही मांडणी पूजेची करायची आहे. ही मांडणी आपल्याला 12 वाजेच्या आतच करून ठेवायची आहे. इथे कलशाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता लावून पूजाही करायची आहे आणि फुलवायचे आहे. त्याचप्रमाणे इथे लक्ष्मी मातेचे प्रतीक म्हणून आपण जी सुपारी ठेवली आहे त्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता लावून फुलवायचं आहे. तसंच श्रीयंत्रालासुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून अक्षता लावून फुले व्हायचं आहे. त्याचप्रमाणे कुबेर देवतेच्या सुपारीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता आणि फुले व्हायचे आहे. तसंच इथे चंद्रदेवतेचे प्रतीक म्हणून आपण जो तांदळांचा जो गोल केला आहे त्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून अक्षता लावून पूजा करायची आहे आणि एक फुले व्हायचे आहे. तर याप्रमाणे आपल्याला ही जी पूजेची मांडणी आहे ती 12 वाजेपर्यंत करून ठेवायची आहे. त्याचप्रमाणे यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण हे आहे. तर असा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडेल की चंद्रग्रहण असताना, वेद लागलेले असताना आपण देवपूजा ही कशी करायची. तर इथे आपण देवांच्या मूर्तीला हा स्पर्श करत नाही आहे, तर प्रतीक स्वरूप आपण जी सुपारी आहे त्या सुपारींची पूजा आपण इथे करणार आहे. इथे देवाची मूर्ती आपण पूजेसाठी घेणार नाही आहे. त्यामुळे ही अशी मांडणी तुम्ही जर तुम्हाला 12 वाजेच्या आधी करता आली तर करा, नाहीतर दुपारीसुद्धा तुम्ही अशी मांडणी ही करून ठेवू शकतात. आणि ग्रहण हे मध्यरात्री 1 वाजेनंतर सुरू होणार आहे, त्यामुळे ही पूजा करायला काही हरकत नाही आहे. आता आपण पूजेची मांडणी कशी आहे ते तर बघितलंच आहे. तर आता आपल्याला 12 ते 12:30 या कालावधीमध्ये कोणत्या सेवा करायच्या आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर 12 ते 12:30 यामध्ये आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची करायची आहे.
आणि त्यानंतर एक माळ ही विष्णू गायत्री मंत्राची करायची आहे, एक माळ ही कुबेर मंत्राची करायची आहे आणि 16 वेळा श्री सूक्ताचे पठण करायचे आहे। 16 वेळा शक्य नाही झालं तर 1 वेळा केलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर 1 वेळा व्यंकटेश्वर स्तोत्र जे आहे ते आपल्याला पठण करायचं आहे। तसंच गीतेचा जो 15वा अध्याय आहे तो आपल्याला पठण करायचा आहे। गीतेची जी नावं आहेत तीसुद्धा आपल्याला पठण करायची आहे आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। 11 वेळा जमेल तर करा, नाहीतर 1 वेळा केला तरीसुद्धा चालेल। पण ही जी सेवा आहे ती आपल्याला 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायची आहे। हे जे काही स्तोत्र आणि मंत्र आहे ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नक्कीच मिळतील। 12:30पर्यंत हे स्तोत्र आणि मंत्र पठण करून झाल्यानंतर आपण जो काही दुधाचा नैवेद्य हा चंद्रकिरणामध्ये ठेवत असतो तो नैवेद्य यावर्षी आपला चंद्रग्रहण असल्यामुळे चंद्रकिरणांच्या प्रकाशामध्ये ठेवायचा नाही आहे। तर हा नैवेद्य आपल्याला आपण ही जी पूजा मांडणी केली आहे तिथेच ठेवायचा आहे आणि अगदी वाटीभरचाच नैवेद्य आपल्याला या पूजेच्या ठिकाणी नैवेद्य हा देवांना दाखवायचा आहे। पण तरीसुद्धा जर तुमची काहींची इच्छा असेल की आम्हाला हा दुधाचा नैवेद्य चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचा आहे तर ते ठेवू शकतात। हा नैवेद्य दाखवण्यासाठी जे काही तुळशीपत्र आपल्याला लागणार आहे ते आपण सकाळीच तोडून ठेवायचे आहे आणि ग्रहण 1 वाजता सुरू होणार आहे। तर आपण हा जो वाटीभरचा नैवेद्य दाखवला आहे देवांना त्यातला 1-1 चमचा नैवेद्य हा आपल्याला घरातील प्रत्येक सदस्यांना प्राशन करायचा आहे। आणि जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दुधाचा नैवेद्य हा आटवला असेल आणि देवांना दाखवला असेल तर त्या दुधाच्या नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र हे टाकून ठेवायचं आहे आणि ग्रहण सुरू होण्याच्या आधीच आपल्याला 1-1 चमचा हे तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे आणि उरलेला जो नैवेद्य आहे त्यामध्ये तुळशीपत्र टाकून ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य तुम्ही प्राशन करू शकतात। नाहीतर ग्रहण जेव्हा संपेल तेव्हासुद्धा तुम्ही हा नैवेद्य प्राशन करू शकतात। 12 ते 12:30 या कालावधीमध्ये आपण ही जी काही स्तोत्र आणि मंत्र म्हटली आहे ती म्हणून झाल्यानंतर आपण जे काही दुधाचा नैवेद्य आपण देवांना दाखवणार असतो तो दाखवायच्या आधी आपल्याला या सर्व देवतांची हळद कुंकू अक्षता आणि फुलं वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो दुधाचा नैवेद्य आहे तो देवांना दाखवायचा आहे। तसंच धूप आणि दीपसुद्धा आपल्याला देवांना ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे। ती प्रार्थना अशी आहे, अच्युत अनंत गोविंद नाम उच्चारण भेषजात नाशयंती सकल रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम ऋण रोगादी दारिद्र्यम पापचे अपमृत्युभय शोक मनसंताप नाशयंतु मम सर्वदा अशी हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे। ही जी प्रार्थना आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहूनच देईल आणि त्यासोबतच जो काही लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तसंच विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल। तर कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही अत्यंत महत्त्वाची असते। या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर देवता, इंद्रदेवता आणि चंद्रदेवता हे रात्री कोजागरती म्हणजेच कोण जागे आहे आणि आमची सेवा करत आहे असं बघून त्याला अखंड लक्ष्मीचा तसंच उत्तम आयुरारोग्याचा आशीर्वाद हा देत असतात। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे आणि ही वर्षातून आपल्याला एकदाच करायला मिळते, त्यामुळे ही सेवा करायला विसरू नका। जरी ग्रहण आहे तरीसुद्धा ही याप्रमाणे सेवा आपल्याला करायला चालणार आहे, त्यामुळे कुठलीही शंका मनामध्ये न घेता ही सेवा नक्की करा। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 नंतर जो कोणी जागून देवतांची सेवा करतो त्याला आशीर्वाद तर मिळतोच, पण जो कोणी झोपलेला आहे, जो आळशी आहे अशांना आशीर्वाद हा देवता देत नाही आणि त्यांना अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत नाही। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कोजागिरीचे पूजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या दिवशी केलेली सेवा ही अत्यंत प्रभावी अशी सेवा असते, त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा। तर याप्रमाणे आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की कोजागिरी पौर्णिमेचे पूजन हे कसे करायचे, त्याची मांडणी कशी करायची आणि आपल्याला या दिवशी या रात्री 12 ते 12:30 या काळामध्ये कोणते स्तोत्र आणि मंत्र हे पठण करायचे आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। आणि हो, जर चॅनलला नवीन नसाल, पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन बटन हे सुद्धा प्रेस करायला विसरू नका। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।